Hello, students. This is once again Dr. Utkarsha Thakre from Vidyapratishthan's Arts, Commerce and Science College. And let us continue with the same chapter, Living World. This is our second video from the same chapter. And we'll start with the topic, Biodiversity Park. Now, the names itself gives us an idea regarding the meaning of the term biodiversity. Bios means living, you know it well. And diversity also you know. Diversity means तुम्ही विविधता असं म्हणता. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. आणि बायोस म्हणजे लिव्हिंग म्हणजे जैवविविधता. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? जैवविविधता. तर जैवविविधता उद्यान, बायोडायव्हर्सिटी पार्क. ओके, सो विल सी द डिटेल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी पार्क. बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणजे काय? आता त्या ठिकाणी जैवविविधता असेल म्हणजे ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी एकत्रितपणे त्यांची लागवड, त्यांचं जतन, त्याचं संवर्धन केलं जातं. आणि याच्याकरता एखादं बॅरन लँड म्हणजे ज्याला तुम्ही मारण म्हणता, डिग्रेडेड बॅरन लँड इज सिलेक्टेड. आणि ऑन द डिग्रेडेड बॅरन लँड स्वतः पण मस्तपैकी जगू शकणाऱ्या अशा व्हरायटीज वेगवेगळ्या एरियामधनं कलेक्ट करून त्या चांगल्यापैकी ग्रो केल्या जातात आणि त्या एरियाची बायोडायव्हर्सिटीचं जतन त्यात तिथे हेतुपुरस्सरपणे केलं जातं. त्याला म्हणतो आपण बायोडायव्हर्सिटी पार्क. याच्या हा जो उद्योग आहे, हा उद्योग यामधले जे अभ्यासक आहेत ज्यांना या बायोडायव्हर्सिटीच्या जतनाचं महत्व कळलेलं आहे ते लोक हे काम करतात. फॉर एक्झाम्पल, ठाण्यामध्ये शहापूर हा तसा आदिवासी एरिया आहे. त्या एरियामध्ये जळगावचे उत्तमराव पाटील यांनी एक मोठं बायोडायव्हर्सिटी पार्क तयार केलेलं आहे. इट इज नेम्ड आफ्टर हिज नेम ॲज लेट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क. It is the best example of a or well-planned biodiversity park. So biodiversity park is nothing but the assemblage of species. Assemblage म्हणजे एकत्रीकरण of species from self-sustaining communities म्हणजे स्वतः व्यवस्थितपणे जगू शकणाऱ्या अशा प्लांट कम्युनिटीज मधनं आणलेल्या झाडांचं असेंब्लेज असतं. ते कुठे केलेलं आहे? ऑन द डिग्रेडेड अँड बॅरन लँड म्हणजे मारान जमिनीत, ओसाड मारान जमिनीवरती ते करायचं. आणि ते पार्क त्याच एरियातल्या चांगल्या व्हरायटी तिथे जतन, त्यांचं संवर्धन, त्याची ग्रोथ, डेव्हलपमेंट, त्याचं मॅनेजमेंट त्या ठिकाणी केलं जातं. आणि अशा पार्कला म्हणतो आपण बायोडायव्हर्सिटी पार्क. दी एम इज टू कॉन्झर्व द बायोडायव्हर्सिटी ऑफ दॅट एरिया. त्या एरियाची बायोडायव्हर्सिटीतली जैवविविधता त्याचं जतन करण्याकरता ही अशा प्रकारचे बायोडायव्हर्सिटी पार्क त्या ठिकाणी टॅक्सॉनॉमिस्ट किंवा त्यामधले बायोडायव्हर्सिटीचे अभ्यासक निर्माण करतात आणि त्याचं संवर्धन करतात. दिस पार्क, which park? That is the Uttamrao Patil Biodiversity Park is the best model of conservation of natural heritage in the urban landscape. ग्रामीण भागामधले जे नैसर्गिक जैवविविधता आहे त्याचं संवर्धनाकरताचं एक बेस्ट मॉडेल म्हणून आपण लेट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क कडे बघतो. आता ह्या बायोडायव्हर्सिटी पार्क्स मध्ये वेगवेगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा प्लांट इंडिजिन, अॅनिमल इंडिजिन यांचं संवर्धन केलं जातं. कशा करता? टू अंडरस्टँड देम, टू नो देम सिस्टमॅटिकली. त्यांचं सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन पण केलं जातं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. आता हे सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं केलं जातं त्याची कशा करता मदत होते? टू अंडरस्टँड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर इंटर रिलेशनशिप विथ अदर लिव्हिंग्स. त्या विशिष्ट भागामध्ये असलेले सजीव आणि त्यांच्यासोबतच त्याच अधिवासात असणाऱ्या इतर सजीवांशी त्यांची कशी सहसंबंध आहे याचा अभ्यास सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन मधनं होतो. The systematic classification of the living organism helps to understand the living organism and to know and understand the interrelationship amongst themselves. त्या सजीवांमध्ये काय सहसंबंध आहेत एकमेकांमध्ये त्याचा पण अभ्यास त्या ठिकाणी करता येतो. आणि या सहसंबंधाचा अभ्यास कशा करता उपयोगी आहे?
in order to understand the interrelationship between the organism and maintain their harmony, म्हणजे त्यांच्यामध्ये समन्वय साधणं, त्यांच्यामध्ये सहसंबंधचा अभ्यास करणं हे अत्यंत गरजेचं आहे जर आपल्याला आपली जैवविविधता त्याचं जतन आणि संवर्धन करायचं असेल तर. सो टू कॉन्झर्व आवर बायोडायव्हर्सिटी it is required to understand interrelationship of organism, and it is also required to maintain the harmony of organism, the living individuals in a particular area, and therefore it is must to understand the biodiversity. म्हणून त्या एरियाची जैवविविधतेचा अभ्यास झाला पाहिजे. जर त्या जैवविविधतेचा अभ्यास झाला तर आपल्याला कळेल की त्या वेगवेगळ्या प्रकारच्या सजीव घटकांमध्ये कुठल्या प्रकारचे सहसंबंध आहे, त्यांच्यामध्ये कशा प्रकारचा समन्वय आहे आणि त्यातून मग त्यांचं जतन आणि संवर्धन कसं करता येईल या बाबतीचे काही क्लूज त्या ठिकाणी मिळू शकतात. आणि म्हणून बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास हा अत्यंत गरजेचा आहे. आणि बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास करण्याकरता म्हणून काही लोकांचं हे योग्य योगदान म्हणूया आपण, कशा प्रकारचे बायोडायव्हर्सिटी पार्क काही महाभागांनी किंवा काही व्यक्ती त्या ठिकाणी निर्माण केलेले आपल्याला दिसतात. ओके, अत्यंत स्कॅन्टी इन्फॉर्मेशन तुमच्या पुस्तकामध्ये आहे. अगदी ब्रीफ त्याचे इंट्रोडक्शनच फक्त आहे, डिटेलमध्ये फार जास्त नाही. आणि तेच फक्त तुम्हाला आपण घेऊ कारण तेवढंच अपेक्षित पण आहे. नंतर लास्ट पॉइंट आहे दॅट इज की. असं आपण बघितलं की कीज ह्या काय करतात तर आयडेंटिफिकेशन आणि क्लासिफिकेशनला मदत करतात. दे हेल्प. दीज आर द टॅक्सॉनॉमिक एड्स और टॅक्सॉनॉमिक टूल्स विच आर यूज टू आयडेंटिफाय अँड क्लासिफाय द प्लांट्स अँड अॅनिमल. एखादा प्लांट आयडेंटिफाय करणं म्हणजे काय, ओळखणं, आणि क्लासिफाय करणं म्हणजे वर्गीकरण करणं, ओळखून त्याचं वर्गीकरण करणं. समजा मी 4 प्लांट्स आहेत, ते 4 प्लांट मी ओळखले आणि त्याचं ओळखल्यानंतर मी म्हणणार की अरे याला फुलं येतात म्हणून मग हे सपुष्प वनस्पती, याला फुलं येत नाही हे अपुष्प वनस्पती. त्यासाठी झालं, त्याला काय म्हणतो आपण वर्गीकरण. तर एखादी वनस्पती ओळखणं त्याच्या गुणधर्म, त्याच्या कॅरेक्टर्ससह, त्याच्या गुणधर्मांसह, आणि मग त्याचं वर्गीकरण करणं, याच्याकरता हे टॅक्सॉनॉमिक टूल मदत करते. कीज आर बेस्ड ऑन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. आता कॉन्ट्रास्टिंग म्हणजे परस्पर विरोधी. आता याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला अगदी सोपं सांगायचं म्हणजे हाईट हे एक कॅरेक्टर आहे. ह्याचे 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे एखादी व्यक्ती उंचीच्या बाबतीत ती उंच असू शकते किंवा ठेंगणी असू शकते. तर हाईट मध्ये 2 कॅरेक्टर, टॉल अँड डॉर्फ. दीज आर द कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, टॉल अँड डॉर्फ, उंच किंवा ठेंगणा. हे कसे झाले कॅरेक्टर, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. एका ट्रेटचे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, हाईट आहे ट्रेटचे 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, टॉल किंवा ड्वार्फ. आलं लक्षात. तर हे याला म्हणायचं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. तुम्हाला आता कॉन्ट्रास्ट तर चांगल्यापैकी कॉन्ट्रास्टचं मिनिंग माहिती आहे. तर आता ह्या एका कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर बद्दल एकच कॅरेक्टर इंडिव्हिज्युअल मध्ये दिसेल ना. एखादा इंडिव्हिज्युअल एकतर टॉल असेल किंवा डॉर्फ असेल, तो एकाच वेळेला टॉल आणि डॉर्फ असेल का, नाही. म्हणजे एका लिव्हिंग बॉडीमध्ये एक कॅरेक्टर सिलेक्ट होतं तर एक कॅरेक्टर रिजेक्ट होतं. जे कॅरेक्टर रिजेक्ट होतं ते कॅरेक्टर त्या बॉडीमध्ये दिसत नाही. म्हणजे इंडिव्हिज्युअल मध्ये जर डॉर्फनेस हे कॅरेक्टर रिजेक्टेड असेल तर इंडिव्हिज्युअल 100% टॉल दिसेल. इंडिव्हिज्युअल मध्ये टॉलनेस कॅरेक्टर रिजेक्टेड असेल तर इंडिव्हिज्युअल ड्वार्फ दिसेल. So from this pair of character or contrasting character, one is selected and or accepted, another is rejected. And this pair of contrasting character are called as couplet. पुन्हा ही टेक्निकल टर्म आहे, ही कारण काही रेफरन्स बुक मध्ये ही आहे पण तुमच्या पुस्तकामध्ये दिले नाही, पण तुम्हाला रेफरन्स स्टडी ठिकाण असल्यामुळे हे सगळे टर्म्स पण आपण या ठिकाणी वापरलेल्या आहेत. कारण एमसीक्यू मध्ये तुम्हाला विचारलं व्हॉट इज कपलेट तर तुम्हाला यावं. म्हणून द कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स विच आर द बेस ऑफ कीज आर कॉल्ड ऍज कपलेट्स. आणि ह्या कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर मधलं एकच कॅरेक्टर जे सिलेक्ट होतं त्याला म्हणतो आपण स्टेटमेंट की किंवा लीड कॅरेक्टर. नॉर्मली द कीज आर अनालिटिकल नेचर. त्या अनालिटिकल म्हणजे विश्लेषणात्मक असतात, म्हणजे ते माहिती देतात. एखादे प्लांट आहे ते टॉल आहे की ड्वार्फ आहे हे विश्लेषण त्या की मधनं होतं. टॉल तर त्याला उंची आहे बाबा 5 फूट 6 फूट 7 फुटाच्या वर उंची आहे, 5 फुटाच्या वर उंची आहे तर ते टॉल मध्ये. ड्वार्फ ते 1-2 फुटाचं असेल तर ते ड्वार्फ कॅटेगरीमध्ये. म्हणजे अशा प्रकारे ह्या कीज विश्लेषणात्मक असतात, मीन्स दे आर अनालिटिकल इन नेचर. आपल्या बाबतीत विचार केला ह्युमन बिंगच्या बाबतीत तर या ठिकाणी तो की हा अर्थ नाही घेतला. आपली की पोझिशन आहे म्हणजे प्रमुख पोझिशन आहे.
वी आर हॅव्हिंग अ की पोझिशन इन मेंटेनिंग द बायोडायव्हर्सिटी ऑफ. ह्या पृथ्वी तलावरची जैवविविधता राखण्याकरता, त्याचं संवर्धन करता माणूस हा की पोझिशनला आहे, म्हणजे प्रमुख स्थानी आहे. म्हणजे आपण ते मनावर घेतलं तर ही बायोडायव्हर्सिटी, ही जैवविविधता, हे आपलं जे जैव संपत्ती आहे भारताची किंवा देशाची किंवा अख्ख्या पृथ्वी तलावरची, ती संवर्धित करण्याकरता मनुष्य हा अत्यंत महत्वाचा रोल प्ले करतो, की रोल प्ले करतो. तरच ही जैवविविधता त्या ठिकाणी संवर्धित करता येणार आहे आणि तिचं संवर्धन हे अत्यंत महत्वाचं आहे. मला असं वाटतं या ठिकाणी आपण हे चॅप्टर संपवलं आणि अत्यंत छोटं चॅप्टर होतं. आता याच्यावरचे एमसीक्यूज आपण बघणार आहोत. पहिला एमसीक्यू बघा. विच इज नॉट अ प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बीइंग्स. त्यापैकी कुठली प्रॉपर्टी ही लिव्हिंग बीइंग्सची प्रॉपर्टी नाही. तुम्हाला लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग मधले बेसिक फरक तुम्हाला माहितीये. तर एक मेटाबॉलिझम लिव्हिंगची प्रॉपर्टी आहे. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ तुम्ही शिकलात. आहे प्रॉपर्टी. ग्रोथ ही लिव्हिंग बीइंगची प्रॉपर्टी आहे. डीके ही लिव्हिंग बीइंगची प्रॉपर्टी आणि रिप्रोडक्शन. आता आपण बेसिक प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग बीइंग्स अभ्यासल्या. त्याचा कुठला हे आहे कुठली प्रॉपर्टी नाही आहे लिव्हिंग बीइंगची? इट इज द डीके ऑफ ऑर्गॅनिझम. डीके ही लिव्हिंग प्रॉपर्टी नाहीये. प्रत्येक सजीवाचा डीके म्हणजे त्याचा त्यामुळे सडणं कुजणं असा प्रकार प्रत्येकच लिव्हिंग बॉडीमध्ये अचानक होत नाही. त्या डेड बॉडीज मध्ये. ठीक आहे. सो नेक्स्ट वन. पर्टिक्युलर प्लांट इज स्ट्रिक्टली सीझनल प्लांट. विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट सुटेड इफ इट इज टू बी स्टडीड इन द लॅबोरेटरी. जर एखादं प्लांट आपल्या लॅबोरेटरीमध्ये अभ्यासायचं आहे आणि ते प्लांट स्ट्रिक्टली सीझनल आहे, म्हणजे विशिष्ट सीझन मध्ये, रेनी सीझन असेल किंवा विंटर असेल किंवा समर मध्येच ते येतं, पण आपल्याला ते काय कुठे अभ्यास करायचा लॅबमध्ये, तर तुम्ही कुठली मेथड वापरणार? हर्बेरियम त्याचं तयार करणार, म्युझियम मध्ये जाणार, बॉटॅनिकल गार्डन्स मध्ये त्याला शोधणार, किंवा फ्लावर एक्झिबिशन मध्ये तुम्हाला मिळणार. पर्टिक्युलर सीझनचा प्लांट आहे आणि ते तुम्हाला अभ्यासायचं आहे, तुम्ही काय करणार? त्याचं हर्बेरियम तयार करणार. ते हर्बेरियम तुमच्याकडे लॅबमध्ये ठेवलेलं आहे. कोणता का सीझन असेल ना, हर्बेरियम शीट काढायचं, त्याच्यावरती त्या कॅरेक्टर प्लांटचे सगळे तुम्हाला स्टडी त्या ठिकाणी करता येईल. सो दॅट इज अ ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. तुमच्या हा पुस्तकामध्ये प्रश्न आहे, ते पण मी काही घेतले या ठिकाणी. अ ग्रुप ऑफ स्टुडंट्स फाउंड 2 कॉक्रोचेस. हे पण तुमच्या पुस्तकामधले आहे. 2 कॉक्रोचेस एका विद्यार्थ्यांच्या ग्रुपने पकडले क्लासरूम मध्ये. दे हॅड डिबेट वेदर दे आर अलाइव्ह ऑर डेड. दोघांमध्ये भांडणं झाली मुलांमध्ये की बाबा ते कोणी म्हटलं ते सजीव आहे, कोणी म्हटलं ते निर्जीव आहे. विच प्रॉपर्टी विल हेल्प देम टू डू सो. आता कोणती प्रॉपर्टी त्यांना सांगेल? एक मेटाबॉलिझम, दुसरी ग्रोथ, तिसरी इरिटेबिलिटी आणि रिप्रोडक्शन. कोणत्या प्रॉपर्टी म्हणून त्यांना कळेल की बाबा इंडिव्हिज्युअल लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे? ते मेटाबॉलिझम चेक करतील, ग्रोथ चेक करतील, रिप्रोडक्शन चेक करतील की इरिटेबिलिटी. 101% दे विल चेक द इरिटेबिलिटी. कुठल्या तरी फिजिओलॉजिकल चेंजला रिस्पॉन्ड करतो का? म्हणजे गरम एखादी गोष्ट त्याच्या जवळ नेली तर, किंवा त्याला टच केलं तर, म्हटलं सेन्सिटिव्हिटी, ओव्हर सेन्सिटिव्हिटी, त्याला केल्यानंतर त्याला टाचणीने टोचलं तर त्यांना कळेल की बाबा हा जिवंत आहे की नाही. तर इरिटेबिलिटी ही प्रॉपर्टी त्यांना मदत करेल हे डिसाईड करण्याकरता की वेदर द इंडिव्हिज्युअल इज कॉक्रोच इज लाईव्ह ऑर डेड. नेक्स्ट वन इज मेटाबॉलिझम, म्हणजे चयापचय. ज्यावर डिटेल्स मध्ये तुम्ही वर्गातही शिकला, मी तुम्हाला सांगितलंय. म्हणजे आता याचा चयापचय म्हणजे काय? मेटाबॉलिझम इज रिलीज ऑफ एनर्जी, गेन ऑफ एनर्जी, रिलीज और गेन ऑफ एनर्जी और कॅटाबॉलिझम ऑफ रिएक्शन. काय असेल आन्सर? मनातल्या मनात तुमचा आन्सर रेडी असलं पाहिजे. द आन्सर इज येस, द आन्सर इज रिलीज और गेन ऑफ एनर्जी. रिलीज ऑफ एनर्जी म्हणजे काय? कॅटाबॉलिझम. म्हणजे बॉन्ड्स ब्रेक होतात, एनर्जी बाहेर पडते, त्याला म्हणतो आपण कॅटाबॉलिझम. आणि गेन ऑफ एनर्जी म्हणजे काय? अनाबॉलिझम. ज्या ठिकाणी सिंपल सबस्टन्सेस एकत्र येऊन कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस तयार होतात, म्हणजे कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस बॉन्डनी तयार होतात, पण बॉन्ड मध्ये एनर्जी आहे, तर ती गेन ऑफ एनर्जी. रिलीज ऑफ और गेन ऑफ एनर्जी मीन्स मेटाबॉलिझम इज द आन्सर.
देन पेस्टिसाइड्स यूज इन प्रिपरेशन ऑफ हर्बेरियम. आता हा रेफरन्सचे प्रश्न आहे आणि नॉलेज बेस्ड प्रश्न आहे, जे तुमच्या पुस्तकामध्ये नाही पण तुम्हाला रेफरन्स बेस्ड प्रश्न म्हणून ते तुम्हाला माहिती असावे म्हणून हा प्रश्न आहे की एक हर्बेरियम तुम्ही तयार केलं ते खूप वर्ष ठेवलं तर सुकलेलं प्लांट जर ठेवलं त्याला कीड लागते किंवा ते खराब होतं ते डिके होतं. तसं होऊ नये म्हणून त्या आपण काय म्हटलं की त्यांचं पेस्टिसाइड्सनी त्यांना डिसइन्फेक्ट केलं जातं किंवा त्यांना त्याचं प्रिझर्वेशन करण्याच्या अगोदर त्याला फ्युमिगेशन किंवा त्याच्यावरती काही केमिकलचा वापर केला जातो. तर ते कुठलं 2,4-D HgCl2 म्हणजे HgCl2 म्हणजे सिल्वर क्लोराईड. हा सिल्वर क्लोराईड Hg सिल्वर Hg ना. देन NaA कार्बन डायसल्फाइड. आता तुम्हाला माहिती नाही म्हणून डायरेक्ट उत्तर सांगते. द आन्सर इज HgCl2. HgCl2 ने साधारणपणे पेस्टिसाइड म्हणून वापर केला जातो हर्बेरियम मध्ये. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की द पेस्टिसाइड कॉमनली यूज्ड इन conservation of plants through herbicide as a herbicide in herbarium is a HgCl2. ओके. आता हा पण नॉलेज बेस्ड प्रश्न आहे तुमच्याकरता. नेक्स्ट इज द सायन्स दॅट डील्स विथ द हा टेक्निकल टर्म दिली आहे. थॅनॅटोलॉजी. थॅनॅटोलॉजी इज द सायन्स दॅट डील्स विथ द. थॅनॅटोलॉजी हे असं सायन्स आहे जे कशाशी संबंधित आहे. with the death in all its aspects, solving paternity disputes, detection of lie, identification of things. तुम्हाला डेथ ही प्रॉपर्टी आहे त्याचा रेफरन्स म्हणून हा प्रश्न घेतलेला आहे. तर थॅनॅटोलॉजी हे असं सायन्स आहे जे सर्व पद्धती प्रकारची डेथ झाली आहे का लिव्हिंग ऑर्गॅनिझमची याच्या अभ्यासाशी निगडीत आहे. कधी कधी इंडिव्हिज्युअल हा ब्रेन डेड असतो, बाकी सगळं असतं पण ब्रेन डेड म्हणजे त्याचं बाकी काही होत नाही, पण मग त्याचे बाकी अवयव काम करतात. मग ब्रेन डेड इंडिव्हिज्युअल असेल तर मग त्याचे बाकी अवयव काढून ते दान केले जातात. हे तुम्हाला तुमच्या ऐकिवात असेल. आणि डेथ इन ऑल आस्पेक्ट्स म्हटल्यानंतर पूर्णपणे नैसर्गिकरित्या मृत्यू झालेला आहे, त्याचा ब्रेन सहित सगळ्या हालचाली बंद झालेल्या आहेत, कुठलाच पार्ट वर्क करते, त्याची डेथ इन ऑल आस्पेक्ट्स. तर त्याचा अभ्यास करणारी जी ब्रांच आहे त्याला म्हणतो आपण थॅनॅटोलॉजी. डेथ इन ऑल रिस्पेक्ट इज कॉल्ड ॲज थॅनॅटोलॉजी. ओके. तर हा रेफरन्स कशावरनं आलाय तुमचा बेसिक प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग त्याच्यावरती हा रेफरन्स प्रश्न म्हणून आपण घेतलेला आहे. मेंटेनन्स ऑफ फेवरेबल इंटरनल कंडिशन्स डिस्पाइट चेंजेस इन एक्सटर्नल एन्व्हायरमेंट इज. तर हा एक पार्ट तुम्हाला सांगायचा राहिला की बरेचदा रेफरन्स मध्ये होमिओस्टॅसिस पण विचारलं होतं, म्हणजे बेसिक प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग त्याच्यामध्येच ही एक प्रॉपर्टी कन्सिडर केली जाते, त्याला म्हणतो आपण होमिओस्टॅसिस. तुम्ही इरिटॅबिलिटी पाहिलं होतं, त्यात इरिटॅबिलिटी आणि होमिओस्टॅसिस मध्ये बरेचदा तुम्ही कन्फ्युजन करता. तर इरिटॅबिलिटी म्हणजे काय, टेंडन्सी टू रिस्पॉन्ड टू द चेंजेस इन एन्व्हायरमेंट. मग ते थर्मल असतील, मेकॅनिकल असतील, ते बायोलॉजिकल चेंजेस असतील, त्याला रिस्पॉन्ड करण्याची जी कॅपॅसिटी त्याला आपण म्हणतो इरिटॅबिलिटी. आणि फेवरेबल कंडिशन इंटरनली मेंटेन करायच्या, बाहेर किती चेंजेस झाले त्याला रिस्पॉन्स नाही करायचं, पण बाहेरच्या चेंजेस मला किती चेंजेस झाले तरी इंटरनल कंडिशन मेंटेन करून स्वतःला सर्व्हाइव्ह ठेवण्याची जी कॅपॅसिटी असते त्याला म्हणायचं होमिओस्टॅसिस. टू मेंटेन द फेवरेबल इंटरनल कंडिशन डिस्पाइट ऑफ चेंज इन द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. बाहेर खूप बर्फ पडतोय तरी पण बॉडी टेम्परेचर बॉडी मेंटेन करते, त्याला म्हणायचं होमिओस्टॅसिस. कारण तुम्ही फार श्रम करून आला, 1 किलोमीटर पळून आला तरी बॉडी तुमचं मग तुमचं खूप एक्झॉस्ट होता, त्याच्यामुळं बॉडी टेम्परेचर वाढतं आणि ते वाढलेलं टेम्परेचर कमी करण्याकरता मग तुम्हाला घाम येतो. ते एक प्रकारचं होमिओस्टॅसिस आहे बॉडीचं. तर होमिओस्टॅसिस म्हणजे काय, मेंटेनन्स ऑफ फेवरेबल कंडिशन्स
डिस्पाइट ऑफ चेंजेस इन द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, त्याला म्हणायचं होमिओस्टॅसिस. तर ही एक प्रॉपर्टी आहे जी रेफरन्स म्हणून आहे, त्याच्यावर हे प्रश्न आपण इथे या ठिकाणी घेतलाय. टर्म न्यू सिस्टमॅटिक्स वॉज इंट्रोड्युस्ड बाय. सिस्टमॅटिक्स पुढे आहे तुम्हाला. न्यू सिस्टमॅटिक्स ही टर्म म्हणजे इथे क्लासिफिकेशनचा थोडा उल्लेख आला म्हणून पुन्हा रेफरन्सचा आपण हक्सलेनी ही टर्म त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केली होती. हर्बेरियम हर्बेरियम म्हणजे काय? आता हर्बेरियम आपण बघितलं. हर्बेरियम म्हणजे काय? प्लांट्स वेअर मेडिसिनल प्लांट्स आर ग्रोन. फक्त मेडिसिनल प्लांट्सच वाढवले जातात. हर्बेरियम मध्ये ग्रोथ वगैरे हा प्रकारच नाहीये किंवा पहिला नाहीये. इट इज अ ड्राय गार्डन, म्हणजे सुकलेलं गार्डन आहे बाबा ते. पण ड्राय स्पेसिमेन असतात, त्याच्यामुळे त्याच्याकरता आपण विचार करू. केमिकल टू कुल हर्बेरियम हे केमिकल नाही आहे. गार्डन वेअर हर्बेशियस प्लांट्स आर ग्रोन. लिव्हिंग गोष्टी काहीच ग्रो होत नाही, म्हणजे ते काय, इट इज अ ड्राय गार्डन. म्हणजे त्याच्यामध्ये सगळे ड्राय स्पेसिमेन कव्हर करून ठेवलेले असतात, म्हणून ते एक प्रकारचं ड्राय गार्डन आहे. स्टँडर्ड साईज ऑफ हर्बेरियम शीट. ज्या हर्बेरियम शीट वरती हे ड्राईड प्लांट्स आपण ठेवतो, तुम्हाला हर्बेरियम शीट्स पण दाखवल्या मी हर्बेरियम मध्ये, त्याची स्टँडर्ड साईज काय असते हा पण त्याचा पण उल्लेख तुमच्या पुस्तकामध्ये नाही, पण याच्यावर सुद्धा प्रश्न फ्रेम होतात रेफरन्स म्हणून. द स्टँडर्ड साईज इज 11.5 इंचेस टू 16.5 इंचेस इज द साईज of herbarium. Okay, it is once again the reference question. So let us switch to the next. Larger animals like birds, mammals are usually stuffed and preserved. This science is known as. आपण म्हटलं की जर छोटे अॅनिमल्स असतील तर आपण ते ग्लास जार मध्ये फॉर्मॅलिन मध्ये प्रिझर्व करतो, पण मोठे असतील तर ते आपण स्टफिंग करून ठेवतो. त्याला काय म्हणतात? त्या मेथडला, त्या सायंटिफिक वेला काय म्हणतो? टॅक्सिकॉलॉजी म्हणतो, टॅक्सॉनॉमी म्हणतो, टॅक्सिडर्मी म्हणतो किंवा टॉक्सिन्स म्हणतो. हे झालेलं आहे आपल्याला. सांगा बरं काय असेल? प्रत्येकाने मनात उत्तर तयार ठेवायचं. व्हॉट इज इट? येस, इट इज करेक्ट. दॅट इज, इट इज टॅक्सिडर्मी. And conservation and maintenance of plant samples outside their natural habitat. त्यांच्या नॅचरल हॅबिटॅट आउटसाइड द नॅचरल हॅबिटॅट, त्याला काय म्हणायचं आपण बघितलंय प्रिव्हियस लेक्चर मध्ये. इनसिटू म्हणायचं, एक्सिटू म्हणायचं, डिफॉरेस्टेशन म्हणायचं, डिकॉन्झर्वेशन म्हणायचं. काय म्हणायचं? आउटसाइड. एक्स म्हणजे एक्सटर्नल, आउटसाइड, दॅट इज एक्सिटू कॉन्झर्वेशन. आणि आत असेल त्याला इन्सिटू. दुसरा तोच प्रश्न आहे. द कॉन्झर्वेशन ऑफ ecosystem or natural habitats and maintain and recovery of the viable population of species in their, हे सगळं तुम्हाला गुंतवण्याकरता म्हटलंय. शेवटचं महत्वाचं आहे, इन देअर नॅचरल सराउंडिंग, म्हणजे त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये. त्याला काय म्हणायचं? इन्स्टिट्यूट म्हणायचं. एक पुन्हा दोनदा इन्स्टिट्यूट म्हटलंय, खरं हा चुकला प्रश्न बरं का माझ्याच्यानी. इथे एक्सिटू करायला पाहिजे होतं. So sorry for that. You read it as B, you read it as ex situ, A, you read it as in situ, and semi-conservative and deconservative. त्या ठिकाणी इन सिटू हे उत्तर आहे. इन सिटू जिथे येईल ते त्याचं उत्तर आहे. दुसऱ्याला तुम्ही एक्स सिटू म्हणून कन्सिडर करा आणि आन्सर इज इन सिटू काढा. एक्स सिटू आपण या ठिकाणी एक्स सिटूची बघितलीस तर आता दोन तर असू शकणार नाही. ए अँड बी बोथ हे असेच प्रकारचे ऑप्शनच तुम्हाला येणार नाही, ते काढून टाकले. तर एकच असेल या ठिकाणी ऑप्शन टाईप करताना माझ्याकडे चुकलेला आहे. लाईफ इज अ कॉम्प्लेक्स फिनॉमिनॉन विच शो बेसिक फीचर्स लाईक. कोणकोणते बेसिक फीचर लाईफ मध्ये दिसतात? मतलब पुन्हा पहिलाच जो टॉपिक जो तुमचा वर्गात झाला त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. ग्रोथ अँड रिप्रोडक्शन बेसिक प्रिन्सिपल आहे लाईफचं. इरिटेबिलिटी मेटाबॉलिझम बेसिक प्रिन्सिपल आहे लाईफचं. होमिओस्टॅसिस, अडॅप्टेशन अँड डेथ आर द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. अँड ऑल ऑफ दिस. सो आन्सर इज ऑल ऑफ दिस. हे सगळे बेसिक प्रिन्सिपल्स होते. सो इट वॉज क्वाईट इझी क्वेश्चन. नंतरचा 15 नंबर. ऑर्गॅनिझम्स कॅन मेंटेन their internal environment despite of change in external environment. It is called as. हा रिपीट प्रश्न आहे, फक्त वाक्यरचना बदलली. काय याचा आन्सर सांगा बरं मला? इट इज होमिओस्टॅसिस. बाहेर काही वातावरण बदललं तरी आतलं एन्व्हायरमेंट मेंटेन ठेवण्याची प्रक्रिया म्हणजे होमिओस्टॅसिस आहे. तर याचं उत्तरच या ठिकाणी पहिलेच सिलेक्ट झालेलं आहे. आर्बोरम
is a part of botanical garden where bonsai are made, beautification is done, palms are grown, and a big trees are cultivated in the form of forest. The arboretum असा बॉटनिकल गार्डचा पार्ट आहे, कारण तुम्हाला बॉटनिकल गार्डन्स असल्यामुळे त्याचा रेफरन्स क्वेश्चन आहे हा, की असा भाग ज्या ठिकाणी मोठे मोठे वृक्षांची लागवड केली जाते, ऍज इन द फॉर्म ऑफ फॉरेस्ट. जंगलाच्या पद्धतीने त्या मोठ्या मोठ्या वृक्षाची एका बॉटनिकल गार्डनच्या एका भागामध्ये फॉरेस्ट सारखी ती लागवड केली जाते, त्याचं जतन संवर्धन केलं, त्याला म्हणतो आपण आर्बोरेटम. ग्रोथ इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज रिव्हर्सिबल, इन्क्रीज इन साइज अँड नंबर ऑफ सेल्स. ग्रोथ रिव्हर्सिबल आहे का? आपण ही पण प्रॉपर्टी त्याच्यामुळे तुमची घेतलेली आहे, असे प्रश्न फ्रेम होतात. ग्रोथ तुम्हाला आहे म्हटल्यानंतर हे होईल. नंतर partly reversible in size and number of cells, irreversible increase in size and number of cells, and extrinsic. कशी असते ग्रोथ लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये? एक्सट्रिन्सिक ती असत नाही, ती इंट्रिन्सिक असते. ती रिव्हर्सिबल ती असत नाही, पहिले दोन रिव्हर्सिबलचे म्हणून ते पण नाही. सी इज द ऑप्शन, दॅट इज इट इज irreversible. Which taxonomic aid gives comprehensive account of complete compiled information of a genus or family at a particular time? एका विशिष्ट वेळेला एखाद्या टॅक्सॉनॉमिक एड जो आहे तो कॉम्प्रिहेन्सिव्ह अकाउंट देतो, कंपाइल्ड इन्फॉर्मेशन ऑफ अ जीनस और फॅमिली ॲट अ पर्टिक्युलर टाइम. तर त्याला ते कुठलं टॅक्सॉनॉमिक टूल आहे असं विचारलं जातं. एखाद्याची म्हटलं ऑफ अ पर्टिक्युलर, एका विशिष्ट जीनस, एका विशिष्ट फॅमिली, एखाद्या विशिष्ट ग्रुप, तर तो कोणता होता? मोनोग्राफ. एका, तर म्हणून अ म्हटलंय, अ म्हणजे एका, म्हणून त्याचं उत्तर आलं मोनोग्राफ. फ्लोरामध्ये पूर्ण एरियाच असतं. नंतर द स्कीम ऑफ आयडेंटिफिकेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अॅनिमल्स ऑन द बेसिस ऑफ सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. प्लांट्स अॅनिमल्स कसे आयडेंटिफाय करायचे, क्लासिफाय करायचे, याच्या करता मदत करणार जे टूल आहे ते कुठलं आहे? लास्ट आपण बघितलं ते म्हणजे की. रिमेनिंग विल सी इन द नेक्स्ट पिरियड. आय थिंक वी शुड स्टॉप ओवर हियर. And thank you very much.